नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आलो आहे आम्ही आमच्या मित्राच्या फार्म हाऊसवर। तुम्ही बाजूला ही भिंत बघू शकता, हा त्यांचा फार्म हाऊस आहे। 10 गुंठ्यामध्ये वसलेला आहे। सो आज सुट्टी असल्यामुळे दुपारचा बेत केला होता की फार्म हाऊसवर जेवण करायचं आणि तिथेच बेसन, भाकरी, मिरचीचा ठेचा, भेळ असे आयटम खायचा योग येईल। सो आणि तीच प्रिपरेशन चालू होती आतमध्ये आणि आम्ही खेळीमेळीचं वातावरण आहे इकडे, क्रिकेट वगैरे खेळतो आहे। सो तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच जे काही वातावरण इकडचं, लेडीज पण आहेत, जेवण वगैरे बनवताना तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर आम्ही क्रिकेट खेळताना तुम्हाला दिसू। सो असं एकंदरीत हा फार्म हाऊस आहे आणि हा आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय कराल अशी आशा आहे। हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका। थँक्यू। ही बघा मित्रांनो, ही पूर्ण वॉल आहे। जर 10 गुंठ्यामध्ये हा त्यांचा फार्म हाऊस वसलेला आहे। सो तुम्हाला आतून दाखवतो त्याचा व्ह्यू कसा आहे। हा असा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा फार्म आहे मित्रांनो। बाजूला तुम्ही बघू शकता, हा ऊस दिसेल तुम्हाला। हा ऊसालाच लागून हा फार्म हाऊस आहे। आता एंट्री केलेली आहे फार्म हाऊसमध्ये। हे छोटंसं शेत वगैरे केलेलं आहे त्यांनी। हा ओव्हरऑल व्ह्यू आहे फार्म हाऊसचा। बऱ्याच दिवसापासून बंद होता, सो म्हटलं आता योग आला तर साफसफाई वगैरे करून घ्यावी फार्म हाऊसची। छान पद्धतीने हा बसलेला फार्म हाऊस आहे। तुम्ही ब्लॉगला एन्जॉय करा मित्रांनो। इथे आधी गुरांचा गोठा होता, सो त्यांना काही अडचण असल्यामुळे ते विकावं लागलं। बऱ्याच दिवसापासून ओसाड असा फार्म पडलेला होता। आमचे मित्र आहेत भापकर शेठ, त्यांच्या बंधूंचा आहे। पण लय रेट आहे बापू, 23 आणि 22 लय रेट असणार आहे। काली पिठी दे, काली पिठी। अरे त्यात काय नाहीये मित्रांनो, आता हरभरा भागायचं काम चालू आहे। आम्ही येताना हरभरा घेऊन आलो होतो, सो ती एक मजाच वेगळी आहे। तुम्ही बघू शकता हरभरा आम्ही आता याच्यात टाकू शेकोटीमध्ये। एक कच्चा हरभरा खायचे का? काय नाहीये चावी कुठे नुसता व्हिडिओ काढायचा आहे। सो इथे सगळी प्रिपरेशन चालू आहे जेवण बनवायची। बेसन, कोणी कांदा कापतंय, कोणी वाटाणे सोलतंय, कोणी काकडी कापतंय, या सगळ्या गोष्टी इथे प्रिपरेशन चालू आहे मित्रांनो। आणि असं चुलीवरचं बेसन खाण्याची मजाच वेगळी आहे। आता यांचा उरू करणार नाही ना आता। नाही पडशील बा। सो मित्रांनो, क्रिकेट खेळायचा आनंद आम्ही घेतोय। तुम्ही व्हिडिओ मार्फत बघा अशी अपेक्षा आहे। फुल ऑन एन्जॉय, फुल ऑन मस्ती। Sung to the open sky, oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold. भाकरी करताना घेऊ। काकांची बॅटिंग चालली, पैसे बस
शेवटची एक भाकरी करायला. हा शेवटची भाकरी. सुरुवात करायची असते आपल्यापासून. बरं करते की मला काय झालं नाही करायला. पप्पा धरा. हा आता चालू झालं. नाही पप्पाला व्हिडिओ शूटिंग काढून दे. त्यांचं या बाहेर. चल 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 पाठीमागे समोर. सो आमचा हरभरा खाऊन झाला होता आणि खाऊन झाल्यानंतर मग क्रिकेटचा एन्जॉय आम्ही खूप घेतला. खूप दिवसांनी असा एन्जॉय करायला भेटला. वन डे आउटिंगसाठी खूप छान प्लॅन ठरवला होता आमच्या जे मित्र आहेत बापूशेठ भापकर यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर. सो मस्त एन्जॉय आला. चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं बेसन. का कुठं काय तुला काय जो त्यांचा फार्म हाऊस होता पूर्ण गुरांसाठी राखीव होता. सो मे बी त्यांचे 3 बंधू आहेत. सो त्यांना काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आल्यामुळे सगळं स्टॉप करण्यात आलं होतं. अगदी मेन रोडला लागून हा फार्म हाऊस वसलेला आहे मित्रांनो. एक मेन रोडपासून हार्डली 100 अरे बाजरीच नाही काय आणलं तुम्ही. नाही चूल तुम्ही चुकीची लावली. नाही दोनच ती दोनच करणार आहे. आई बाजूची खात नाही ना. हा सासूबाई आमच्याकडे आम्ही रडू राहिलो. चुली पुढे बसल्या कोण आणि डोळ्यात माय पाणी राहिलं. हो दादा थांबवू नका करू अवतरले शेवटी करा सगळं आवरती व्यवरती. मग तुमच्याकडे पडलेली तर मग त्याच्यात आहे त्याचं चालू काय. चला वाडा पटकन. बस इथं बस. सगळ्याला काय हा दोन्ही बाजूने. तिकडे पिशवी आहेत बघ तिकडे काय अरे लोणचं ते काय तुझं काय खराटे का माझं काय वैष्णव आहे का. मस्त भेळ, बेसन, भेंडीची भाजी होती, कांदा, चुलीवरच्या गरम गरम भाकरी, ठेचा. सकाळचा मेनू मित्रांनो तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे. मोठी वस्ती त्यांनीच केली तशी म्हणून मला खाली बघायचं बघतच नाही जेवतात. भाकरी द्यावं. हा हा चपटीत आहे ना अजून. हा ए, त्या चपात्या काढा. नवीन स्टाईलचा वातावरण टाकलंय. आता आम्हाला बंदच करायचा काय बरं. एक हात गाडा टाकायचा आहे.